अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं. शास्त्रात स्पष्ट इशारा. नमस्कार मित्रांनो, आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो, अनेक उपवास धरतो. पण तुम्हाला माहित आहे का, जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असं दुर्मिळ योग जुळून येतो, तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते. अशा वेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण मी तुम्हाला त्या गुपिताबद्दल सांगणार आहे, जे सहसा कोणी सांगत नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एक कमेंटमुळे तुमची उपस्थिती भगवंतांच्या चरणी लागेल. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय तिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण. हे दोन्ही काळ शुद्ध करण्याचे आहे. पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं? अनेक लोक म्हणतात, मी तर उपवास केला, दानही केलं, मग माझं काम का होत नाही? याचं उत्तर एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात, जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या या दिवशी चुकूनही करू नका. शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहीतच आहे, पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो. जर या दोन्ही तिथी एकत्र आल्यावर तर काय खावे? शास्त्राने सांगितले आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा. एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा यार्थ होय. संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण, पण जर एकादशी दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलता किंवा कोणाचा अपमान करतात, तर तुमच्या एकादशीचे फळ तर ते जातेच, पण संक्रांतीचा दोष सुद्धा तुम्हाला लागत असतो. या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी. कोणाबद्दलच वाईट विचार करू नका. कोणाबद्दलच दुसऱ्याकडे बोलताना पण कोणाबद्दलच वाईट बोलू नका. आता तुम्ही म्हणाल, मग आम्ही पुण्य कसं मिळवावं? या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहे, जे तुमचे रखडलेले कामे पूर्ण करू शकतात. उपाय पहिला असा आहे की तुळशीचा उपयोग सांगे. ऐका, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावू शकताय. यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात. उपाय दुसरा, पितृदोष निवारणासाठी ऐका. जर तुमच्या घरात कटकटी असेल तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करा. हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. उपाय 3 सुहासिनींसाठी या दिवशी सुहासिनींनी दुसऱ्या सुहासिनीला हळदी कुंकू लावून एखादे फळ, उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लागते. आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातं. अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात, पण किंवा एकादशीच्या उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात. ही सर्वात मोठी चूक आहे, लक्षात ठेवा. या दिवशी पाणी सुद्धा दान करणं सोन्याचं दान इतकं पवित्र आहे. जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नख कापले तर शास्त्रात याला पुण्य नाश होण्याचे लक्षण मानले आहे. एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो, तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते. अशा वेळी केलेले विशेष तोडगे उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात. सख्यांनो, हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा. एक तिळाचा महासंकल्प तोडगा बघा. एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना तिळाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. काय करावे सांगते, ऐका. एका तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडे काळे तीळ आणि गूळ टाका आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ म्हणून अर्पण करायचं आहे. अर्घ देताना ओम सूर्याय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्रांचा उच्चार आपल्याला करायचा आहे. तर फायदा सांगते, तो पण ऐका. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचा दोष दूर होतो आणि विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त होते. उपाय दुसरा, तुळशी पत्राचा गुप्त उपाय. या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखे आहे. काय करावे? एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही, पण तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा जो असतो तो स्वतःच्या कपाळाला लावा. तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी. फायदा सांगते, तो पण एका घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते.
उपाय तिसरा, विष्णू, सूर्य, महादान, संक्रांतीला दानाचं महत्त्व आहे आणि एकादशीला आपण अन्नाचा त्याग करत असतो. मग दान काय करावे? तर या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र, काळे तीळ आणि सुकी सिधा तांदूळ सोडून इतर धान्य तुम्ही दान करा. जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा, थोडे गूळ, तीळ खाऊ घाला. फायदा असा आहे की हे दान अक्षय ठरते. म्हणजेच यांचे फळ अधिक संपन्न कधीच संपत नाही. 4 घरातून नकारात्मकता काढण्यासाठीचा तोडगा. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, सतत कटकटी होत असतील, तर हा उपाय नक्की करा. एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तिळाच्या तेलाचे दिवे लावावे. उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. यामुळे घरातील जी निगेटिव्हिटी असते, जी नकारात्मक ऊर्जा असते, ती बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते. उपाय 5. इच्छापूर्तीसाठी तुम्ही अच्युत मंत्राचा उपयोग. तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे? तर पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो जो कागद आहे तो भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा. दिवसभरात अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा. महत्वाची सूचना सांगते, ऐका. हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भलं इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपण करतो. सख्यांनो, देव हा भावाचा भुगेला असतो, पण नियम हे शिस्तीसाठी असतात. एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संयोग आहे तो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आज मी जे सांगितलं ते मनापासून पाळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही उपाय हवे असतील तर तेही लिहा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओतर्फे आणि शास्त्रीय शुद्ध माहिती सहज. तोपर्यंत आनंदी राहा आणि भक्तीत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.